हॅलो हाय नमस्कार मंडळी. आत्ता माझी अवस्था काय माहिती आहे? बाहर भी तूफान अंदर भी तूफान, इन तूफानों के बीच में ये शीशे का मकान. आजचा व्हिडिओ हा गाण्याबद्दल नाही आहे, याची खात्री बाळगा. माझी अवस्था अशी आहे की बाहेर ही गरमी आहे आणि आतमध्ये गरमी आहे. आणि अशा वेळेला माझी अवस्था जी आहे ना ती झाली आहे याच्यासारखी. सुज्ञ जाणकार लोकांच्या लक्षात आलंच असेल, आजचा व्हिडिओ आहे बरोबर प्रेशर कुकर बद्दल. माझ्या लग्नामध्ये माझ्या मित्रमैत्रिणींनी मला प्रेशर कुकर दिला होता हॉकिन्सचा, आणि तो मी खूप वर्ष खूप आनंदाने वापरला. त्यामुळे थँक्यू सगळ्यांना, चारू, रितेश, रुपाली, गणेश, राहुल, सगळ्यांना थँक्यू. आणि तो प्रेशर कुकर हॉकिन्सचा जो होता तो अतिशय छान होता. बरेच वर्ष मी वापरला आणि त्यानंतर माझा हॉकिन्स या ब्रँडवरती विश्वास बसला. आणि आता माझ्याकडे ना 2 लिटरचा हॉकिन्सचा प्रेशर कुकर आहे, स्टेनलेस स्टीलचा. पण झालं काय की तो जो 2 लिटरचा कुकर आहे ना, तर तो पुरत नाही रोजचं वरण भाताचा डब्बा लावायला. त्याच्यामध्ये मग भाजी किंवा नुसता भात, थोडीशीच करायची असेल तर खिचडी असं त्याच्यामध्ये करता येतं. पण मला वरण भाताचा डब्बा लावायला एक थोडासा मोठा प्रेशर कुकर हवा होता. आधीचा जो प्रेशर कुकर होता तो अल्युमिनियमचा होता. तो मी बरेच वर्ष वापरला. पण गेल्या काही वर्षांपासून असं चाललेलं आहे ना की अल्युमिनियम जे आहे ते आपल्या रोजच्या वापरामध्ये जास्त नको, म्हणून मी हा जो प्रेशर कुकर घेतलेला आहे हा हॉकिन्सचा स्टेनलेस स्टील 3 प्लायवाला असा प्रेशर कुकर आहे, जो इंडक्शन बेसवरती पण, त्याचा इंडक्शन बेस आहे तो इंडक्शनवरती पण चालतो. तर असा हा बहुउपयोगी बहुगुणी असा हा हॉकिन्सचा प्रेशर कुकर, याचा आज आपण तुमच्यासमोरच मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू पण देणार आहे. त्यामुळे माझे जे प्रयत्न चाललेले आहेत तर ते सगळ्यांनी सांभाळून घ्या अशी मी आशा करते. आज मी कशी दिसते याच्यापेक्षा ह्या कुकरचा अनबॉक्सिंग हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. चक्कू छुरिया सुरी चालवली पहा मिनलने. तुम्ही म्हणाल काय सुर्या चालवते मिनल? तर काय काही ठिकाणी सुर्या चालवणं गरजेचं असतं, सुरी चालवणं गरजेचं असतं. त्यामुळे अशी सुरी चालवते मी. तर एका सुरीच्या ह्याच्यामध्ये निघतं का? अजून एक गंमत आठवली बरं का प्रेशर कुकरवरनं. माझ्या आईने ते वर्तमानपत्रांमध्ये पूर्वी कोडे यायचे, तुम्हाला आठवतं का? तुमच्यापैकी कोणी ते कोडे सोडवलेले आहेत सांगा बरं. आणि ते कोडं सोडवलं की मग तुम्हाला कधीतरी ट्रान्झिस्टर लागायचा किंवा मिक्सर लागायचा. आणि तसं आईने ते दिल्लीचं काहीतरी असायचं ते, तर ते कोडं आईने सोडवलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये ती आमचं पार्सल आलं. पोस्ट ऑफिस होतं त्या काळी, जे पार्सल बिर्सल जे काही सगळं यायचं, तर कुरिअर एवढं फारसं नसायचं, त्यामुळे ते पोस्टल यायचं. तर ते पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल आलं. ह्या गावामध्ये, आमच्या छोटं गाव होतं चांदूर, गावात चर्चा, सावकार सरांकडे पार्सल आलं. आम्ही मायले की गेलो बरं का. तिथे गेल्यावरती आमच्या पोस्टमन काकांनी सांगितलं कदाचित या पार्सलमध्ये दगड पण असू शकतात बरं का. म्हणून मला हे पाहिल्यावरती आठवलं की याच्यामध्ये नक्की काय निघतं, दगड पण असू शकतात बरं का. आणि मग आम्ही हो नाही करत काकू करत ते पार्सल घेतलं. पैसे दिल्यावरती जे आहे ते तुमचं गेलं ते गेलं, अशी रिटर्न पॉलिसी असं काही नसायचं त्या काळी. तर ते पार्सल घेतलं आणि मग तो मिक्सर आम्हाला मिळालेला होता. आईला खूप वर्षांपासून मिक्सर हवा होता म्हणूनच तिने ते कोडं सोडवलेलं होतं. त्या काळाच्या मानाने तो मिक्सर बराच स्वस्त होता आणि तो मिक्सर आईने वापरला, बरेच दिवस वापरला. दिल्ली मेड वगैरे असा तो होता. आणि त्यानंतर परत काही दिवसांनी पार्सल आलं. आईला म्हटलं आता नाही घ्यायचं, आपल्याकडे एक मिक्सर आहे, यावेळेस दगडं असतील. चला गंमत बाजूला. तर असं हे पार्सल आलेलं आहे मिनलचं. आणि ह्या गमतीवरनं मला ते आठवलं की काय काय आहे. सर्वात प्रथम तुम्हाला तर हे तर सांगायचंच राहिलं बाबा की ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे.
तर याच्यामध्ये काही नाही आहे, बिल आहे फक्त. हा मिक्सर मला ॲमेझॉनवरती ना काही मिक्सर नाही, सॉरी मिक्सरचा विषय निघाला म्हणून. हा प्रेशर कुकर हा आहे, हा 4 लिटरचा प्रेशर कुकर आहे हॉकिन्सचा, स्टेनलेस स्टीलचा. आणि हा मला ॲमेझॉनवर 3055ला मिळालेला आहे. ह्या किमती ज्या असतात ह्या कमी जास्त होत राहतात. तर आता बघूयात. हा दगड तर नाही ना तुमच्या समोरच काढते, म्हणजे मग तुम्ही माझ्यासाठी सगळेजण प्रूफचं काम करणार आहात. तर हे झाकण आहे आणि डँग डँग असा हा प्रेशर कुकर आहे. तर प्रेशर कुकर आहे हा, हे बघा, स्टेनलेस स्टीलचा हॉकिन्सचा प्रेशर कुकर आहे. मी ना एक्साइटेड झालेली आहे, कारण मला खूप दिवसांपासून हा कुकर घ्यायचा होता. मी ॲक्च्युली ना 7 लिटरचा कुकर घेतलेला आहे बरं का. त्यामुळे अद्वैत मला म्हणे आता कुकर्सची काय माळ गळ्यात घालायची का, इतके कुकर घेतले. पण कुकर जे असतात ना ते तुमची गॅसची बचत करतात. भाज्या, वरण भात हे तुम्ही वरती जे शिजवतात तर त्याला भरपूर वेळ लागतो. तर असा हा प्रेशर कुकर आहे. याचं हे झाकण आहे, त्याच्याबरोबर हे रिंग आलेली आहे रबरी. आणि काय बरं अजून काय आहे बरं, बराच कचकूच आवाज येत असेल तुम्हाला. सीटी बजाए बीच सडक में करके इशारे हाय. बायकांना आमचे ना शाळेतले सर होते, तर ते सर म्हणायचे की बायकांना बाहेर शिट्ट्या वाजवता येत नाहीत म्हणून त्या कुकरच्या घरामध्ये शिट्ट्या वाजवतात. तर हा असा छानसा सुंदरसा दिसणारा असा कुकर आहे. आणि याच्याबरोबर हे हॉकिन्सचं गॅरंटी आलेली आहे. गॅरंटी किती दिली आहे, हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये पण दिली आहे. महत्वपूर्ण कागज है संभाल के रखिए. हो हो बरोबर आहे, काळजाचा तुकडाच आहे तो, सांभाळूनच ठेवणार आहे तशी. असे जर पीजे मारले नाही तर मग काय अर्थ, नाही का. असं खूपच शांतपणे जर बोलत राहिलो तर काय. आणि हॉकिन्सवाल्यांना असं वाटतं की तुम्हाला स्वयंपाक येत नाही त्यामुळे ते रेसिपी बुक देतात. नाही नाही, रेसिपी बुक गरजेचे आहेत. माझ्या लहानपणी ना मी आईच्या वाढदिवसाला कमलाबाई ओगलेंचं रेसिपीचं पुस्तक आईला आणून दिलेलं होतं. तुमच्यापैकी कोणी बघितलेलं आहे का हे कमलाबाई ओगलेंचं पुस्तक? तर त्याच्यामध्ये त्या रेसिपीज ज्या होत्या ना त्या खूप छान असायच्या. तर हे हॉकिन्सचं ऑल इंडियन कुकबुक, म्हणजे याच्यामध्ये इडलीपासून तर भातांचे वेगवेगळे प्रकार, दालबाटीचे वेगवेगळे प्रकार, पावभाजी, चिकन, खीर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. थोडक्यात सांगायचं तर. पण ह्याच्यामध्ये ना आता पूर्वी जशी ती रिंग यायची, तुम्हाला आठवते का, अशी एक स्टीलची किंवा अशी ह्याची रिंग यायची मध्ये कुकरच्या मध्ये ठेवायला, तशी रिंग काही आलेली नाहीये. साईज ह्याची सफिशियंट दिसते आहे आणि चांगला दिसतोय कुकर. पण आता मला हे बघावं लागेल, चेक करावं लागेल की ह्याच्यामध्ये माझे ते भांडे जे आहेत 2 कुकरचे जे डबे आहेत वरण भाताचे ते बसतात का. आणि वाईड त्याचं ओपनिंग आहे, झाकण जे आहे म्हणजे हे जे आहे हे वाईड आहे आणि चांगलं आहे. आणि मला हे इनर लीडचे जे कुकर असतात ना हे खूप आवडतात. कारण ह्याचं रिझन कसं असतं माहिती आहे का, की ह्याचे ना ही जी रिंग असते किंवा हे जे कुकर असतात हे जास्त दिवस टिकतात इनर लीडचे. बाहेरच्या रिंगचे जे असतात ना प्रेशर कुकर, त्याचा प्रॉब्लेम काय येतो की त्याची रिंग जी असते ती काही काही दिवसांनी खराब होत राहते आणि त्याचा ना व्हॉल उडण्याचा प्रश्न असतो बरं का. म्हणजे त्याचा व्हॉल उडतो बऱ्याच वेळेला. कुकरचं पाणी जर कमी जास्त झालं, कोणी नवशिके लोक असतील तर तो व्हॉल उडतो त्याचा. अजून एक गोष्ट म्हणजे हा जो कुकर होता ना माझा हॉकिन्सचा आधीचा, त्याचं एवढ्या वर्षांमध्ये कधीच व्हॉल त्याचा उडाला नाही. आणि त्याच्यानंतर मी जे छोटे घेतले कुकर नंतरचे सुद्धा, तर ते पण हॉकिन्सचेच घेतले. त्या मोठा जो बाहेरच्या झाकणाचा असतो त्याचा व्हॉल उडण्याचा प्रश्न असतो. तर असा हा हॉकिन्सचा प्रेशर कुकर, अशी त्याची मस्त वाजणार शिट्टी आणि मग मिनल करणार छान छान पदार्थ, है की नाही. चला, जर तुम्हाला आवडला असेल हा रिव्ह्यू तर मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती पटकन क्लिक करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत
सीटी बजाए